मित्रांनो नमस्कार. ई स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी हा जो मागच्या वर्षी पेपर झाला होता फेब्रुवारी 2022, तर त्यामधील आपण या आधीचे काही व्हिडिओमध्ये प्रश्न बघितले आहेत आणि या व्हिडिओमध्येही आपण काही प्रश्न बघणार आहोत. चला सुरुवात करूया. तर याआधी आपण जवळपास 52 प्रश्नापर्यंत बघितले होते. तर त्या पुढील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर बघूया आता. त्यानंतर हे प्रश्न आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले होते. तर आता आपण घेणार आहोत प्रश्न 52 पासून. ओके. तर चला वेळ न घालवता सुरुवात करू. तर यामध्ये बघा, पहिला प्रश्न आहे, निखिलने 3 चोकोबार विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिल्यावर त्याला दुकानदाराने 5 रुपये परत केले. तर त्या चोकोबारची किंमत किती? बघा, 50 रुपयाची नोट दिली, त्या दुकानदाराने त्याला 5 रुपये परत केले. म्हणजे 3 चॉकलेट हे 45 रुपयाचे झाले. ठीक आहे. मग 45 भागिले जर आपण 3 केलं तर उत्तर येणार 15. म्हणजे एका चोकोबारची किंमत किती असणार आहे? 15 रुपये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे असेल याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा आता प्रश्न बघा. नंतर आहे, जयने जुनी मोटरसायकल 17,000 रुपयास विकत घेऊन 2 महिन्यांनी 15,000 रुपयास विकली. तर या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला? बघा, 17,000 रुपयाची विकत घेतली होती आणि 15,000 रुपयाची त्याने विकली. म्हणजे सरळ सरळ 17,000 मधून 15,000 गेले तर 2,000 रुपये त्याला तोटा होणार. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा. नंतर आहे 162, 131, 890, 772, 245. या संख्यामधील किती संख्यांना 2 ने निश्चित भाग जात नाही? हे लक्षात घ्या. इथे नाही म्हटलं आहे. ठीक आहे. तर म्हणजे 2 ने निश्चित भाग न जाणारी संख्या आपल्याला किती संख्या अशा? तर बघा, इथे एक स्थानी 1 आहे म्हणजे याला भाग जाणार नाही. त्यानंतर इथं 5 आहे म्हणजे यालाही भाग जाणार नाही. म्हणजे अशा किती संख्या आहे जे निश्चित भाग जात नाही? तर इथे 2 संख्या आपल्याला मिळालेल्या आहे. म्हणजे ऑप्शन 3 हे असणार आहे याचं उत्तर. ठीक आहे. त्यानंतरचा आता प्रश्न बघा की 25,26,000, ठीक आहे, 25,26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहान 4 अंकी संख्या मिळेल? बघा, 25,26 म्हणजे किती होते? 25,750. याला 25,26,000 म्हणते. आणि कोणती संख्या वजा केली माहित नाही, म्हणून एक संख्या वजा केली. म्हणजे आपल्याला सर्वात लहान संख्या मिळायला पाहिजे. सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती आहे? तर 1,000 ही सर्वात लहान 4 अंकी संख्या आहे. मग असं आपल्याला एक्सची जर किंमत काढायची असेल तर या एक्सला उजवीकडे न्यावं लागते आणि या 1,000 रुपयाला डावीकडे न्यावं लागते. असं करत असताना याच्या चिन्हाची काय होते? अदलाबदल होत असते. म्हणजे इथं वजा एक्स आहे तर हे इकडे गेल्यावर अधिक एक्स होणार आणि हे जे 1,000 आहे ते इकडे वजा होणार. किंवा हे चिन्ह इथंच राहू द्यायचं आणि फक्त हे जे एक्स आहेत हे उजवीकडे न्यायचे आणि 1,000 इकडे आणायचे. म्हणजे काय होणार? 25,750 वजा 1,000 आणि हे होणार एक्स. आणि हे जर आता 25,750 मधून 1,000 वजा केले तर उत्तर येणार 24,750. म्हणजे एक्स ची किंमत किती भेटली? 24,750. तर याचं ऑप्शन 2 बघा, 24,750 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे, सन 2010 ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? बघा, आता हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे 26 जानेवारी 2010 ला कोणता वार आहे? मंगळवार. ठीक आहे, मंगळवार आहे. तर आता आपल्याला काढायचं आहे 5 सप्टेंबर. ठीक आहे, 5 सप्टेंबर 2010 त्याच वर्षातला. तर आपल्याला इथे वार काढायचा आहे. हे कसा काढायचा? तर बघा, सोपं आहे. यासाठी जी कॅलेंडरवरची उदाहरण आहे तुम्ही त्याची व्हिडिओ पण बनवलेली आहे, ते तुम्हाला चॅनलवर बघा तुम्ही. ठीक आहे. तर 26 जानेवारी इथून काय करायचे? दिवस मोजत न्यायचे. आता हे आपण जर इथे महिने लिहून घेतले, बघा, जानेवारी, त्यानंतर फेब्रुवारी, ठीक आहे, मार्च, याचे दिवस काढायचे असते. आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. एप्रिल, मे,
जून, त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. ठीक आहे. तर सप्टेंबर महिन्याची आपल्याला तारीख काढायची. 5 सप्टेंबरला कोणता वार असेल. तर बघा, या 26 जानेवारी जी आहे, तर या जानेवारी महिन्यातले 26 नंतरचे दिवस मोजायचे. कोणकोणते आहे? 27, 28, 29, 30, 31 असे 5 दिवस उरलेले आहे या जानेवारी महिन्याचे. किती दिवस उरले? 5. त्यानंतर फेब्रुवारी जो महिना आहे हा 28चा आहे की 29चा आहे? तर 2010 हे लीप वर्ष नसल्याने 28चा राहणार. आणि 28चा जर असला तर 28च्या समोर असणारे दिवस आपल्याला काउंट करायचे आहे. या जानेवारीमध्ये या तारखेच्या पुढचे उरलेले दिवस आणि बाकीचे जे महिने आहे बघा, हे जानेवारी महिना आहे तर या 26 तारखेच्या पुढे 5 दिवस उरले. तसे सप्टेंबर ते 5 तारखेपर्यंत, म्हणून हे 5 तारीख. आता हे जे उरलेले महिने आहे मधातले, ते 28 दिवसाच्या समोर उरलेले दिवस घ्यायचे. जसे की फेब्रुवारी हा 28चा आहे त्याच्यामुळे 0 दिवस उरणार. मार्च 31चा आहे तर 28च्या पुढे 3 दिवस उरणार. एप्रिल हा 30चा आहे तर 28च्या पुढे 2 दिवस उरणार. मे 31चा आहे तर 3 दिवस उरणार. जून हे 30चा आहे तर 2 दिवस उरणार 28च्या पुढे. जुलै ऑगस्ट हे 31चे आहे तर मग इथे 3 दिवस, इथे 3 दिवस, एवढे दिवस उरणार. ठीक आहे. आता या सर्वांची बेरीज 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 5 15, 5 20, 26 झाले. ठीक आहे. 26 दिवस, 26 दिवस. 8 हे 8 आणि 8 सॉरी 8 7 15, 5 20 आणि 26. ठीक आहे. आता किती दिवस झाले? 26 दिवस झाले. तर याला 7 ने भाग द्या. 7 3 21 आणि 5 शिल्लक उरतात. ठीक आहे. मग आपल्याला 5 दिवस पुढे जायचं असते या मंगळवारच्या पुढं. म्हणजे काय येणार? 5वा दिवस बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि हे रविवार. म्हणजे रविवार हे जे 5 सप्टेंबरचं आहे तर रविवार यायला पाहिजे. कोणता वार? रविवार. म्हणजे ऑप्शन 1 हे असेल याचं उत्तर. 56 मधलं 1. ठीक आहे. त्यानंतर संजीवने काही रक्कम दर साल दर शेकडा 5 दराने 3 वर्षे बँकेत ठेवले. 3 वर्षानंतर त्याला 1500 रुपये सरळ व्याज मिळाले तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली? तर हे आपलं जे सूत्र आहे सरळ व्याजाचं, मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत. तर यामध्ये आपल्याला सोडवता येईल. मुद्दल आपल्याला काढायची आहे म्हणून आपण काय त्याला x घेऊ गुणिले दर किती आहे 5, मुदत किती आहे 3 वर्ष, भागिले 100 आणि त्यानंतर हे जे आहे 1500 रुपये सरळ व्याज. आता हे जर आपण x ची किंमत सोडवली काढली तर x बरोबर होणार 1500 गुणिले हे 100 इकडे वरती जाईल आणि हे 5 गुणिले 3 येईल. ठीक आहे. त्यानंतर आता याला तुम्ही भाग देऊ शकता. 5 3 15 म्हणजे हे झाले 300 आणि हे 3 1 3 म्हणजे 100. म्हणजेच x ची किंमत जे येणार ते येणार 100 गुणिले 100 हे होणार आहे 10,000. त्याचं उत्तर आलेलं आहे 10,000. x ची किंमत 10,000. म्हणजेच ऑप्शन 2 हे असेल त्याची मुद्दत. ठीक आहे. नंतर आहे 10 ते 100 या संख्यामधील येणाऱ्या मूळ संख्याच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणते अंक नसतील? तर बघा, याच्यामध्ये जर तुम्ही सरळ बघितलं तर 4 हे कधीच मूळ संख्या जर असेल तर त्याच्या एकक स्थानी नसतात. त्यानंतर 2 पण नसते, फक्त एकदाच एक 2 संख्या जी आहे त्यामध्येच येते. पण हे 10च्या पुढे म्हटलेलं आहे त्याच्यामुळे आधीच्या संख्या घ्यायच्याच नाही. त्यानंतर 5 पण एकक स्थानी नसते. बाकी ह्या संख्या असू शकते. जसं की 17 मध्ये 7, 13 मध्ये 3, 19 मध्ये 9. ठीक आहे. अशा पद्धतीनं तर हे जे आहे ऑप्शन क्रमांक 3 5 2 4 हे कधीच 10 ते 100 या संख्यामध्ये मूळ संख्याचे एकक स्थानी नसतात. ऑप्शन 3 हे उत्तर बरोबर येणार. त्यानंतर बघा, आयताचा प्रत्येक कोन म्हणजे आयत हा असा असतो आणि त्याचा जो हा प्रत्येक कोन असतो तो काटकोन असतो. म्हणजे याचं उत्तर येणार ऑप्शन 2 काटकोन. ठीक आहे. त्यानंतरचं बघा, आता नंतर आहे 9.25 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 9.25 लिटर म्हणजे 8750 मिली. याला आपण 9.25 लिटर असं म्हणू शकतो. ऑप्शन 1 हे असेल याचं उत्तर. त्यानंतर बघा 7
7,07,707. तर आपण या 3 संख्येनंतर जर कॉमा दिला बघा, इथे 3 नंतर 3 नंतर, इथे 3 नंतर नंतर 2 नंतर, 7,07,000 हे 70 झाले. आपल्याला 707 पाहिजे. इथे बघा पहिले 3 नंतर कॉमा द्यायचा उजवीकडून, नंतर 2 नंतर, 7,07,707. तर हे करेक्ट येणार ऑप्शन 3. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण उदाहरणं यामध्ये बघितलेली आहे. आता यानंतरचा जे व्हिडिओ येईल तर त्यामध्ये आपण उर्वरित सर्व उदाहरणं बघणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.